समोर. इकडे इकडे माझ्याकडे. गंमत आणली आहे तुझ्यासाठी. कशी आहे का ते? किती गोंडच दिसते आणि तू. आमची तयारी चालू आहे. माणूस आहे तो मेन आहे. हे आहे ते रिझन ज्यामुळे आज आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. आणि द ब्युटिफुल ऐश्वर्या होस्ट करणार आहे. बोल दादा, चिटिंग नको करूस. आणि लग्नानंतर ह्या कपलला आम्ही फर्स्ट टाइम भेटतो. हे ऍक्च्युली ना यार 1.5 वर्षांनी कधी भेटलो माहिती का? तुम्ही केळवणाला आलेला. तुम्ही घरी येणार होता. आपण प्लॅन आपण प्लॅन बनवणार होतो पण तो राहिलाच. पण बनवू ते पण होईल. आता हे व्लॉग मध्ये त्यामुळे सगळे. आणि जेव्हा आम्ही हे ठरवलं की हा प्रोग्राम करायचा आहे, सो बाय डिफॉल्ट तुझंच नाव सर्वात फर्स्ट आलं आमच्या मध्ये. अरे बाई दादा, ए दादा नको ना. सो थँक्यू सो मच. तुम्ही दोघं तू मला कन्सिडर केलंस एवढ्या ऑफकोर्स करणारच ना रे बाबा. फॅमिली होत आपण. मी तेच आल्यावरती म्हणाल एकदम फॅमिली वाईज आहे सगळीकडे. आता मी स्वतःच करते गेली 9 And Abuni is here. Oh wow, thank you. चांगलं आहे. वेगळी आहे. किती लेट? कुठे आहेत बाकीचे? दुर्गे फॅमिली. नमस्कार अभि दुर्गे साहेब. बाबा फारच बिझी आहेत लोक. एवढं रडू नको रे. अश्रू थांबवत नाहीयेत मला ॲक्च्युली. कारण की रचनाने आमच्या काय म्हणतात आमच्या लाईफमध्ये असं खूप छान असं प्राऊड मुवमेंट आणलं. त्याच्याबद्दल आभारी आहेत पहिले तुझे, नंतर सगळे रसिक प्रेक्षकांचे. तू देखील की मला असं थोडंसं वाटतं की मी पण काहीतरी असं बोलू शकते. आले माझ्या गोंडूला. काय झालं गोंडू? ओळखत नाही. मला नाही मस्त ड्रेस फालतू. काय काय सम्राट आता कसं बघा ना, तुमचं माहेर दोघांचं अलिबाग आणि सासर झाले पनवेल. रिलेटेबल अलिबाग. किती फोटो काढला आपल्या लाडक्या संगीताला आणि रचनाच्या एका नवीन रेकॉर्डच्या अचीवमेंटला सेलिब्रेट करण्यासाठी इथे भेटलोय. एकदा जोरदार टाळ्या त्या दोघांसाठी होऊन जावे. माझ्या मते फॅमिली सपोर्ट हा एक महत्त्वाचा विषय असतो. कुठल्याही क्षणाला अनुभवायचं असेल तर फॅमिली सोबत असेल तरच त्याच्यावरती चेरी ऑन द केक असं आपण म्हणू शकतो. तर आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सनी दादा आणि रचना आणि पूर्ण फॅमिलीतर्फे मी ऐश्वर्याच्या कार्यक्रमात स्वागत करते. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांसाठी पण होऊन जाऊ दे. की वेळ काढून तुम्ही सगळे इथे आला आहात. आज आपण एक खूप महत्वाचा ऐतिहासिक क्षण आणि महत्वाचा क्षण अनुभवणार आहोत. हा एक असा प्रवास आहे, होता आणि सुरूही राहणार आहे, ज्यामध्ये फॅमिलीचं प्रेम दिसतंय, एकमेकांबद्दलचा सपोर्ट, रिस्पेक्ट सगळं दिसतंय. रचनाज नवेंजल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमुळे आपण सगळ्यांनीच त्यांची जर्नी पाहिलेली आहे. ऑन बिहाफ ऑफ द एंटायर टीम ऑफ नवेंजल we extend a very warm welcome to all the dignitaries, to the chief guests, the family members, to all the guests and to the supporters. We all have gathered here
for honoring a national level record to celebrate consistency, love and storytelling. Thank you once again everyone for taking time for our beautiful couple Sunny and Rachna and for their YouTube channel and for this new achievement. We welcome our dignitaries. We have Seema Manigaud ma'am, adjudicator India Book of Records. Thank you so much ma'am for taking time and coming here and gracing the event. Also we have Mr. Jeevan Kadam, Maharashtra's beloved travel आणि यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या गेस्टला ग्रीट करण्यासाठी मी रचनाची आई, सनीची आई आणि त्याचसोबत स्वीटीताईची सासू त्यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करते. बरेच ब्लॉग्स पाहिले जीवन कदमचे, तर त्यामुळे एकदा त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप बिझी शेड्यूल आणि त्यातला वेळ काढून ते आलेले आहेत. ऑल्सो सीमा मॅम, थँक यू सो मच दॅट ऑलरेडी यू हॅव कम हिअर अँड यू आर बेसिक द इव्हेंट. इट रिअली मीन्स अ लॉट टू ऑल ऑफ अस. थँक यू सो मच फॉर कमिंग. या सगळ्या अरेंजमेंटमध्ये रॉयल इव्हेंट्सने खूप महत्वाची साथ दिलेली आहे. Once again, thank you so much सीमा मैम for coming all the way. हमारे पास शब्द कम पड़ रहा है आपका शुक्रिया अदा करने के लिए, but it really means a lot to us. अभि आणि फाल्गुनी यांना त्यांनी पण खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. रिपोर्ट म्हणून त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. ऑफकोर्स असं असताना की कधी कधी मी हे मुद्दाम नमूद करते की युजली असं फील होतं कधी कधी की एक हॅपी फॅमिली म्हणून आणि एक सपोर्ट सिस्टम म्हणून ये तो बनता है. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे चौथ्यांसाठी. अब कोई भी इवेंट जो है वो लाइटनिंग, दिया लाइटनिंग के बिना होता नहीं है, लाइटनिंग ऑफ द लैम्प के बिना होता नहीं है, जिसे दीप प्रज्वलन कहते हैं. आई वुड रिक्वेस्ट आवर डिग्निटीज सीमा मॅम अँड जीवन दादा, तुम्ही या संस्कारामुळे खूप चांगले संस्कार घडवले तुम्ही, म्हणून पण तुमची मुलं खूप पुढे गेली आहे. त्यामुळे ये तो बनता है, त्यामुळे या आवर्जून या पुढे. दीप प्रज्वलन, symbol of life, growth and wisdom. Move ahead to our next segment, that is a welcome song. कोई भी शुभ काम की शुरुआत जिस तरीके से हम दीप प्रज्वलन से करते हैं, वैसे ही भगवान का नाम लिए बिना कोई भी शुभ कार्य पूरा नहीं. सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. Now it's the time for the event. We all are here just for Dr. Sunny and Rachna Tambre. इन दोनों ने अपने YouTube की जर्नी 2020 में शुरू की और उसके बाद बहुत सारे अचीवमेंट्स हुए. उन सारे अचीवमेंट्स के बारे में भी हम आज बात करेंगे और साथ ही इन्होंने अपने लाइफ में जितना भी कुछ कंटेंट किया वो सारा कुछ फैमिली रिलेटेड, कपल रिलेटेड और हमेशा इमोशंस से जुड़ा हुआ रहा है. हम सभी ने नवेंचर की जर्नी देखी, लेकिन अब बात करते हैं उनके की अचीवमेंट्स की और सबसे इम्पोर्टेंट अचीवमेंट्स की. आई वुड रिक्वेस्ट सनी दादा टू कम अहेड अलॉन्ग विथ जीवन दादा. आम्ही एक विनंती करतो तुम्हाला की इथे जे आहे ते तुम्हाला फक्त त्याचं उद्घाटन करायचं आहे. दोज आर द की इव्हेंट्स दॅट आर हॅपन्ड इन अवेंजर्स लाईफ.
सगळ्यात महत्त्वाची अचीवमेंट म्हणजे ज्यासाठी आज आपण इथे भेटलोय, सबसे बड़ी अचीवमेंट जिसके लिए हम आज यहाँ मिले हैं, maximum consecutive days of daily vlogging by a couple on YouTube. A big round of applause for Nav and Jill. Both of them have done a great job in content creation. 1,879 plus daily vlogs have been uploaded without a break since April 2020. YouTube channel named Rachna's Nav and Jill World with a subscription of 2.2 lakh plus subscribers with views of 168 million plus views and still counting. They have uploaded 2,500 videos till date, which is a very, very big number. Now let's come to the next point, that is Nav and Jill 7 iconic highlights in 2020 to 2025. First important achievement that is going to happen today and we all are here to celebrate is India Book of Records 2025. 1,879 plus daily vlogs since April 2020, which is a huge number. Number 5, Best Blogger Kalash Award 2024. Number 6, Lokmat Rising Creator Couple Award 2023. And they have been featured on Josh Talk Marathi, Lokmat Sakhi, Lok Shahi News and Lok Satta. I think 2020-2025 in such 5 years they have achieved too much as a content creator. Very, very big congratulations to Rachna's Nav and Jill World, their YouTube channel, the entire family. Now it is the time for the great felicitation that we all were waiting for since evening. I would request Seema Manikod, adjudicator of India Book of Records, to officially confer the honor. Maximum consecutive days of daily vlogging by a couple on YouTube. A big round of applause for both of them. Achievements मिळवणं सोपं नसतं. मी स्वतः कॉन्टेंट क्रिएटर म्हणून काम करते गेली 9 महिने, त्यामुळे माझ्या तर लक्षात येत आहे की रोज उठून काय वेगळं करायचं प्रेक्षकांसाठी हा एक मोठा टास्क असतो. And I think both of them have done a great job. Congratulations both of you once again. We all know how difficult it is to keep doing the same thing day after day, week after week, month after month, year after year. You guys are amazing. Both of you are amazing. From 2020 they started somewhere in April and till today. It's happening every day, every single day. So एक छोटी सी हैबिट इनकलकेट करना है, उसको रोज रोज करना है, बोलना तो all of us know. It never happens. 5 days, 10 days, 1 week, 1 week, 10 days, 2 weeks, and after that, आज ना मन नहीं कर रहा है, आज ना ये प्रॉब्लम हो गया. And when I got this and I read it and I was like, my God, I'm not much of an Insta and YouTube person. I mean, you can very well understand seeing my grey hair. So I told my children and both my son and daughter saw that and said, my God, these people are doing great. And the kind of followers that they have. So amazing work. Thank you so much, ma'am. I would request you to do the felicitation that we all are waiting since evening for. It's a very well deserved award that you all are getting. I mean, you all have broken a record which every day each one of us try to break in small ways and we are never able to do. But you all have broken it in major ways. So really congratulations. And let me introduce myself. I am Seema Manikod. I am pleased to introduce myself as the official representative of Asia Book of Records and India Book of Records. I am here today to announce the results for the record called Maximum Consecutive Days of Daily Vlogging by a couple on YouTube. India Book of Records is committed to record making since more than 19 years as on today's date. It is registered with the Government of India. Now it's time to announce the record for India and Asia Book of Records. Maximum consecutive days of daily vlogging by a couple on YouTube.
The record for the maximum consecutive days of daily vlogging by a couple was set by Dr. Sunny Takade and Rachna Takade from Mumbai, Maharashtra. Special thanks to Dr. Sunny Takade and Rachna Takade for this record, which has now successfully promoted the regional language, culture and family bonding and various topics through daily vlogging. Their amazing, consistent effort raised social awareness on family, parenting and everyday life, touching thousands of lives daily. Keep up this great work. And definitely, I also believe this is the need of today's hour, because हम कहीं ना कहीं हमारी roots से we are getting moved away, going away from our roots. We don't see youngsters in India anymore, and it's so nice to see youngsters here and doing the work that needs to be done. So great couple, great parenting, and great children for the great parents who have groomed you so well. Yeah, thank you so much for doing this great work. Thank you. Thank you so much, ma'am. And obviously, when you have mentioned that they are rooted to their culture, मराठी कॉन्टेंट क्रिएशनला जगाच्या पाठीवर नेऊन सोडणं हे सोपं नसतं, हे त्यांनी करून दाखवलंय. तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. त्यांनी करून दाखवलं की सर्वसामान्य घरातली मुलं किंवा त्यांची जोडपी आहेत किंवा फॅमिली आहे ती पण नोंदवू शकते. हे खरं तर या दोघांनी करून दाखवलंय. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2025 ऑफिशियली आपलं नाव त्याच्यामध्ये त्यांनी नोंदवलंय. रचना ब्लॉग यूट्यूब चॅनल आहे. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. I'm really very sorry about it being a non-Maharashtrian. Thank you. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन व्यक्त करूया. ऑफिशियल सर्टिफिकेट मेडल सगळं मिळालेलं आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स कडनं आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नव्हेंचर या युट्यूब चॅनलला. खूप खूप अभिनंदन. संपूर्ण टाकळे कुटुंबाला. Very often हम जब हमारी 50s and 60s की या 70s की जो औरतों के साथ जब बैठते हैं, बातें करते हैं, वेरी ऑफन वो लोग बोलते हैं आजकल के बच्चे, कंप्लेंट करते हैं आजकल के बच्चे ऐसे, आजकल के बच्चे वैसे. एंड देन उसके बीच में जब इसी आजकल के बच्चे ऐसे में लगता है नहीं, आजकल के बच्चे अच्छे हैं. है ना? I hope you all agree with me. When we see people like them who are promoting, जो प्रमोट कर रहे हैं खुद के कल्चर को, पूजा पाठ को, बच्चों को परवरिश करने को, फैमिली टुगेदरनेस को, ये सब जो प्रमोट कर रहे हैं, तो लगता है कि नहीं, कंप्लेन मत करना प्लीज आजकल के बच्चे बोल के. बेशक यूट्यूब कर रहे हैं बट दैट डजंट मीन कुछ गलत कर रहे हैं. है ना? थैंक यू सो मच फॉर बीइंग सच वंडरफुल. सगळे अचीवमेंट्स एका बाजूला आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अचीवमेंट एक वेगळ्या बाजूला. बरोबर. जर काही कोणाला थँक्यू म्हणायचं असेल तर कोणाला म्हणणार आणि आत्ता कसं वाटतंय की आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. कोण बोलणार आहे तुमच्यापैकी? रचना बोलेल. सरी दादा बोलून मोकळा आहे की रचना बोलणार? बरं, एक प्रश्नाचं उत्तर तू दे, एक प्रश्नाचं उत्तर तू दे. ठीक आहे? तू ठरव कोणत्या प्रश्नाचं उत्तर दे. ऍक्च्युली खूप विचार केलेला, म्हणजे ऍक्च्युली स्पीचच रेडी झालेला की आता हे बोलणार आहे ते बोलणार आहे, बट ॲज युजल स्टेजवर आल्यावर सगळं गडबड होऊन जाते. आणि एवढं छान छान त्या मॅडम बोलल्या, किंवा मॅडम एवढं छान बोलल्या, तू एवढं छान बोललीस, तर मला ऍक्च्युली समजत नाही की मी आता ह्या क्षणाला काय बोलू. पण खूप आनंद आहे आणि खरंच हे 5
स्ट्रगल सुद्धा होतं, बट ह्या सगळ्यांचा साथ होता. आज इथे जेवढी लोक बसलेत ना, ट्रस्ट मी, ह्यांच्यामुळे हे सगळं काही आहे. ते फक्त आमच्या लोकांचं नाही आहे, पण तुमच्या सगळ्यांचं आहे. तुमच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालंय. टाकळे फॅमिली, ठाकरे फॅमिली, दुर्गे फॅमिली आणि म्हात्रे फॅमिली, ऑफकोर्स मी त्यांना तर बिलकुल विसरू नाही शकत, कारण मागची 9 वर्ष आमच्याकडे आईला कशी विसरेल, ती तर आहेच. आणि सर्वात मोठा थँक्यू ज्याला मला म्हणायचंय तो आहे सनी. सनीमुळे हे सगळं पॉसिबल झाले. सनीमुळे तुम्ही बोलू शकतात मी हा रेकॉर्ड माझ्या हातात घेऊ शकलीये. सनीमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलीये, कारण जेव्हा जेव्हा डाऊनफॉल आलाय, आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आयुष्यात डाऊनफॉल हा येतोच, आणि फॅमिली तर असतेच आपल्याबरोबर, बट जो सर्वात मोठा चिअर लीडर जो असतो तो नेहमी सनी आहे. नेहमी सनी राहिलाय आणि पुढे सुद्धा तोच असणार आहे मला माहिती आहे. ऑफकोर्स फॅमिली तर आहेच, बट त्याच्या बोलण्याने एक वेगळंच फील येते. आय डोंट नो वाय. आणि तो ज्या पद्धतीने समजवतो ना ते खूप वेगळं आहे. म्हणजे सगळे काही जेवढे मॉडेल्स आहेत ना ते एकदम एका सेकंडमध्ये गायब होऊन जातात. सो थँक्यू सो मच. खूप काही बोलायला पण सुचत नाही आता. थँक्यू. एवढंच फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू ईच अँड एव्हरीवन जे सगळे आले आहेत. मिसेस सीमा मॅम, आपले सगळ्यांचे लाडके आणि सुप्रसिद्ध युट्यूबर जीवन दादा, आणि ऑफकोर्स अपुनी आणि पूर्ण फॅमिली इकडे आल्याबद्दल खूप खूप आभार. आणि आमची स्पेशल होस्ट ऑफकोर्स ऐश्वर्या अँड ओमकार रॉय इव्हेंट्स फॉर सच अ वंडरफुल अरेंजमेंट. ऑफकोर्स ईच अँड एव्हरीवन. सो हे सगळं पॉसिबल झालं आहे एकमेकांच्या सपोर्टमुळे, आणि रिअली थँक्यू. अँड it's the Marathi audience who has brought us here, and really thankful to each and everyone. And सुरुवात केलेली नॉर्मल ब्लॉगिंग, पण आज एक रेकॉर्ड करतोय, म्हणजे कधी विचार पण नव्हता केला. थँक्यू each and everyone इथे आल्याबद्दल, मेकिंग दिस इव्हनिंग स्पेशल, मेकिंग दिस मोमेंट स्पेशल. अँड सगळ्यात स्पेशल थँक्यू आमच्या दोन्ही आहेत, त्यांची साथ आहे प्रत्येक. सो थँक्यू सो मच सीमा आणि शुभांगी ठाकरे मॅडम. म्हणून मी बोलते सारी वेळेस, कारण मी हे सगळं विसरते बोलायला. सगळं मदत केलं. ऑफकोर्स फॅमिली, दादा, वहिनी, स्वीटी, अभुनी पण आमच्या खूप इम्पॉर्टंट आहे आमच्या रेकॉर्ड्समध्ये, कारण ऑफकोर्स त्यांच्या ते असल्यामुळे पण आम्हाला अजून थोडं पुश मिळालं आहे. थँक्यू सो मच अभुनी. अँड सगळ्यात मेन म्हणजे इन्स्पिरेशन इथे यूट्यूब स्टार्ट करण्याचं म्हणजे जीवन आहे. सो थँक्यू सो मच जीवन कदम, जीवन थोडे 2 शब्द आपल्या बोलतात. पहिल्यांदा भेटलं त्यावेळी मला डेफिनेटली एवढं असं वाटलं होतं की एवढं आपल्याला बॉन्ड क्रिएट होईल. आणि ती भेटी मला आठवली आहे की त्यांनी शाळेत होतं, आणि त्यावेळी त्यांनी मला रिच आउट केलं होतं की असं असं झालंय तर असं असं कर किंवा काय असं तर मला विचार मी आहे मी कंपनीमध्ये आहे. सो तो एक म्हणतात नाही का असा कंपनीमध्ये नवीन त्यावेळी त्याच्यानंतर मग पूर्ण फॅमिलीची माझी आपली ओळख झाली. बेसिकली सांगायचं असं की यूट्यूब स्टार्ट करणं आणि त्याला टिकवणं त्या दोघींमध्ये खूप डिफरन्स आहे. स्टार्ट कोणीही करू शकतं, पण त्याला त्या उंचीवरती घेऊन जाणं हे त्या लेजेंड लोकांनाच जमतं. आणि म्हणून जी लोक घेऊन जातात त्यांना लेजेंड म्हणलंच पाहिजे. आणि मराठीमध्ये जर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा कॉन्टेंट क्रिएशन क्षेत्रामध्ये जर अवॉर्ड येतो तर हे माझ्यासाठी सर्वात प्राऊड मोमेंट खरं सांगतो.
आय एम रिअली प्राऊड ऑफ गाईज. आणि हे अजिबात इझी नाही आहे डेली ब्लॉग करणं. ह्याचा जिथं जास्त एक्झाम्पल मी स्वतः आहे. कारण की सुरुवात मी ज्यावेळी केली होती त्यावेळी ऑफकोर्स हेच फॅमिली कॉन्टेंट आणि एव्हरीथिंग हे मी करत होतो. पण त्याच्यात सातत्य ठेवणं, त्याच्यामध्ये डेली काय शोधायचं त्याला पण एक कला लागते मी म्हणेन. आणि त्याच्यासाठी मी म्हणेन की हा ओव्हर आहे. आणि त्याच्यात रात्री जागो तोच व्हिडिओ सकाळी अपलोड होणं याची जबाबदारी घेणं सुद्धा तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. शूट करणं सगळ्यात इझी गोष्ट आहे बरोबर, पण त्याला एडिट करून कॉन्टेंट अपलोड करणं त्याच्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे त्याचं टायटल काय थंबनेल इथे जास्त काहीच जातो आपल्याला. आणि मग दररोज प्रश्न पडतो सारा कॉन्टेंट तर शूट केलाय तर एडिट पण केलं त्याचं ठेवायचं काय ना. सो हे चॅलेंजिंग गोष्ट आहे. म्हणजे इट्स नॉट इझी कॉन्टेंट क्रिएट करणं किंवा लोकांना बघायला छान वाटतं. काही लोक जज करतात की अरे हे काय खूप इझी आहे किंवा हे काय दाखवत आहे. हां ऑफकोर्स तर हे खूप इझी असं वाटतं लोकांना. इझी तर करा करू बघा. मी म्हणेन की हे डेली ब्लॉगिंग करून बघा. 7 दिवस चॅलेंज 7 डेज मग तुम्हाला काय मिळेल. 7 दिवस कुठे आणि हे 1800 कुठे म्हणेन की रिझर्व करतात हे दोघं. आणि थँक्यू बाय द वे. मला काय इंग्लिश बोललं मला माहित नाही काम यांनी केलेलं बट थँक्यू. आणि ही गोष्ट आहे दोघांची म्हणजे एक बडबडी एक शांत ठीक आहे. आणि हे असंच असलं मला असं वाटतं की बॅलन्स करण्याचं लक्षण आहे. आणि तुम्ही बॅलन्स बोलण्याचं इन्स्पिरेशन मी आहे. हे रेकॉर्ड झालंय का? चिटिंग करतोय. अच्छा ओके. सो आता तुम्ही दोघांनी रचना आणि सवितादांबद्दल सांगायचंय. 2 शब्द नाही तर 2 पॅरेग्राफ असतील तरी चालेल आम्हाला. सो पहिली गोष्ट इकडे मी उभं राहून सगळ्यांसमोर एवढी अजून पण खूप पब्लिक असेल तरी मी उभं राहून बोलण्याचं पहिलं कारण आहेच. माझ्या पूर्ण कॉलेजच्या लाईफमध्ये वायवा पण नाही घेतला उभं राहून डेलीच नाही एवढ्या सगळ्यांसमोर उभं राहून बोलणं. दुसरी गोष्ट जसं निबंध दादा बोला की डेली ब्लॉग शूट करणं व्हिडिओ काढणं खूप इझी आहे पण एडिट करून अपलोड करणं खूप कठीण आहे. कारण की मोस्ट प्रॉब्लेमली आम्ही सगळे फिरत असतो बाहेर आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर फिरतो तेव्हा आम्ही दोघे एडिट करत असतो रात्री. आणि कधी असं होतं 3-3, 4-4 सुद्धा वाजतात अपलोड करतो आणि कुठेतरी असं एक मोमेंट होतो की अरे यार अपलोड केलं कॉपीराईट करायचं परत एडिट करून परत तेवढं करा. सकाळी डेली पोस्ट करणं हे माझ्या अजिबात पॉसिबल नाही. जर रचना करते 2 दिवस जर मी ब्लॉगला टाकलं 3ऱ्या दिवशी मला जाणारच नाही कारण की तो आळस येतोय की नाही ठीक आहे 3रा दिवस अजून एक जाईल. पण रचना जे करते ते करणं खूप खूप म्हणजे खूप कठीण आहे. म्हणजे 365 दिवस माणूस आजारी नाही पडत असं कोणच नाहीये पण आजारी असते. कधी म्हणतात ना की आजारी असेल तरी ती न दाखवता पण शूट करते प्रत्येक एक गोष्ट व्हिडिओमध्ये की मी आजारी नाही होती तुमच्यासाठी काहीतरी देणार आहे उद्या सकाळी तुम्ही वाट बघा म्हणून ते करतात. आणि मी येत्या वेळेसच फाल्गुनीला बोललो की हे खूप आमच्यासाठी एक प्राऊड मुवमेंट आहे आमच्या लाईफसाठी की आमच्या घरात हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड म्हणजे इमॅजिन पण नाही केलं कोणीच नाही. इकडे कोणी असेल कोणीच इमॅजिन नसेल केलं की आमच्या घरात हे आणि रचना आहे. आणि रचना फाल्गुनीची बहीण तर आहेच पण खूप चांगली मैत्रीण आहे. आम्ही खूप गोष्टी डिस्कस करत असतो. म्हणजे ती म्हणते तसं डाऊनफॉल सगळ्यांच्या लाईफमध्ये येतं तर मी पण असं कधी कधी इरिटेट असं की तिला फोन करतो आणि तिला एकटाच डोकं खात असतं की हां मला काहीतरी मी इरिटेट आहे काहीतरी डिस्टर्ब आहे तर बोलूया. सो माझ्या लाईफमध्ये दोघांचा रोल खूप छान आहे. याचा म्हटलं तर हा आमच्यासाठी देव माणूस मी त्याला देव माणूसच नाव ठरलंय तर कारण की त्याच्यासारखा माणूसच नाही मी बघितलं. मी स्वतः पण नाही कोणच नाही आहे त्याच्यासारखं. म्हणजे एवढ्या वर्षात आता मी त्याला ओळखतो
अजूनपर्यंत मी त्याचा वॉल्यूम कुठल्या या लेवलपासून या लेवलला कधीच गेले किती राग येऊ किंवा किती काय कधीच मी म्हटलं मी याच्यासारखं बनवू तर नाही शकत पण तो देव माणूस तर माझ्यासाठी आहे आणि राहणार पण. आणि थँक्यू सो मच परत एकदा की आमच्यासाठी तुम्ही हे सगळं आणलं आपल्या घरामध्ये इव्हन आपल्या युट्यूब फॅमिलीला हे सगळं तुम्ही दिलं आणि रचना आणि संजयदादाला आभार मानावे लागले या गोष्टीसाठी. सो थँक्यू. बघितलं आत्ताच तुम्हाला मी सांगितलं ही हिंमत विचारमध्ये आहे एवढं उशीर बोलतो. फर्स्ट ऑफ ऑल मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. आणि मेन म्हणजे तिने एवढ्या इयर्स ते कन्सिस्टन्सी दाखवली आहे आणि ते पण नाईसाला घेऊन करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. खूप म्हणजे खूप मला तर ज्ञाना झाल्यावर रिअलाइज होतं की ताई काय काय केलंय ताईने. म्हणजे ते यूट्यूब असू दे, इंस्टाग्राम असू दे, प्लस हमी शॉपर्स असू दे, सगळीकडे तिने प्लस फॅमिली दोन्ही साईडच्या तिकडचं नाही एकच साईड नाही दोन्ही फॅमिलीला चालून ती आतापर्यंत सगळं करत आली आहे आणि खूप 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 केलेलं आहे. म्हणजे एव्हरी टाइम कधी कधी मी विचार करते कुठल्या संकटात पडली की ताईने कसं केलंय तर ती एक नेहमी माझ्यासाठी एक रोल मॉडेल राहिली आहे लहानपणापासून आणि आता पण आहे आणि कंटिन्यू खूप साऱ्या गोष्टी केल्या आहेत आणि काही मध्ये आई म्हणून साथ देणं खूप वेगळं असतं. तुम्ही बऱ्याच सिरीज मध्ये पण त्यांची साथ दिलेली आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींना आजचा हा क्षण माझ्यासाठी खूपच आनंदाचा आहे. कारण माझ्या सुनेला आणि सुनेनी आणि मुलांनी रेकॉर्ड केलेले आहे त्याबद्दल मला टाकले फॅमिली सगळे खुश आहेत. आणि रचनाबद्दल बोलायचं झालं तर तिने सगळं चूल आणि मूल सगळं सांभाळून म्हणजे आलेल्या पाहुण्यांचं सगळं करून आणि कोणी आलं तरी म्हणजे ती अशी नागात वगैरे कधीच दिसली नाही मला. आणि सगळ्यांना छान असं तिने सत्कार केलेला आहे, सगळ्यांना व्यवस्थित सांभाळलेलं आहे. तिच्याबद्दल काय सांगणार होते म्हणजे. आणि सनीबद्दल बोलायचं तर म्हणजे त्याचा जॉब सांभाळून जॉब त्याचं सगळं तो येतो आणि परत रचनाला जेवढी मदत काय लागेल तरी तो करत असतो. त्याला तर रचनाला तर खुश करतोच आणि आईला पण तो आईची पण सर्व काळजी घेत असतो. मी रचना बाहेर जाते ना तेव्हा पूर्ण म्हणजे घरच्या घरी जे काय जे असेल म्हणजे काय गोळ्या आहे ते दोघंही माझं व्यवस्थित बघतात. असं नाही का युट्यूब आहे तर त्याच्यात पाठी लावून जाईल असं काय नाही. म्हणजे ती त्यांचं काम करून सगळं सांभाळतात आणि मी त्यांना पुढे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. Pretty lady. सनी आणि रचनाचं अभिनंदन. मी एकच सांगते की मी जे ह्या मुलींवर संस्कार केले त्याचं मला आज फळ मिळालं. बस करूया की त्यांनी पण त्यांच्या बिझी शेड्यूलमधला वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दिलेली आहे. थँक्यू सो मच जीवन दादा. समोर बघायचा वन ऑफ द बेस्ट फ्रेंड आणि युनिक म्हणेल कारण की असं तरी बरेच पाहिजे. पूर्ण कार्यक्रमाची अरेंजमेंट पाहिलेली आहे सुरुवातीपासून. प्रदीप दादा आहेत रॉय यांचे त्याचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. त्यांच्यामुळे खरं तर हे सगळे जे काही अरेंजमेंट्स आहेत ते खूप व्यवस्थित सुरळीतरित्या अख्खा कार्यक्रम पार पाडता आलेला आहे त्यांच्या सपोर्टमुळे. त्यांचे पण एकदा जोरदार टाळ्यांनी आपण आभार व्यक्त करूया. या कार्यक्रमाला ऍक्च्युअल मध्ये कसं चांगलं करता येईल त्याचा प्रयत्न त्यांनी केला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रदीप दादांसाठी सगळ्यांनी. खूप खूप धन्यवाद दादा. तुमच्या रॉयल इव्हेंट्समुळे खूप छान साथ मिळाली. रचना नवेंचे वर्ल्ड यांच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे खूप धन्यवाद. आमची सगळ्यांचीच ऐश्वर्य खूप छान असं समालोचन हिच्याबरोबर मी काही काही शब्द असे घेतले की माझ्या डिक्शनरी मला सांगितलं. सो तिला ऐश्वर्या आणि मुख्य दादाला पण मी स्टेजवर बोलतो की आमच्या या सुंदर अशा कार्यक्रमाला
सुरुवात केली आणि खूप छान असं ऐश्वर्याने लवकरसाठीला पूर्ण महाराष्ट्रात पण बसवलं. तो एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचं पण त्यांच्याकडे पुढच्या महिन्यामध्ये असार टाळा होत जाऊ दे. कपल सेलिब्रेशन तो बनता है. आणि व्हॉट इज युअर नेम? हां, दुर्गे. आधी दुर्गे. इव्हेंट होतोय त्याला मी होस्ट करते. म्हणजे माझा चेकलिस्ट मधली एक लिस्ट कंप्लीट झाली की एक असा शो होस्ट करायचा जे माझ्यासाठी असेल किंवा मी स्पेशल होस्ट असेल तिथे. थँक्यू सो मच रचना आणि सरिताला तुम्ही मला या इतक्या महत्त्वाच्या इव्हेंटला कन्सिडर केले. थँक्यू सो मेकिंग टाइम अँड कमिंग हिअर. दिस इज ऐश्वर्या प्रेमा नेमाडे सायनिंग ऑफ. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये या दोघांची मेहनत होती. या दोघांची म्हणजे डॉक्टर सलीम आणि रचना. आमच्याकडे नेहमी असा विषय निघतो का यांच्या जिभेवर सरस्वती आहे आणि डोक्यावर भरपूर आहे, त्याच्यामुळे एक होते. आणि नेहमी आम्ही आता तसं आईने मगाशी उल्लेख केला की रचना मी जरी नसेल तर कसं सांभाळावं, चूल आणि मूल हे सगळं बघून एवढ्या प्रकारची सोपी गोष्ट नाही. सगळ्यांच्या भाषणामध्ये मी बघितलं एवढी सोपी गोष्ट नाहीच आहे. आणि ते एवढ्या सगळ्या गोष्टीला ज्ञान देणारी गोष्ट आहे. आणि चिल्ड्रन स्पेशालिस्ट हा माणूस आहे, त्याला पण बोलेल चिल्ड्रन स्पेशालिस्ट आहे. एवढं साधं सोपं सरळ सुद्धा माणूस आणि त्याला ही व्यक्ती म्हणजे कळत आहे आतून फार ती मऊ आहे. फार माणसासारखे पण आतून तिच्या नेहमी तोंडामध्ये आपली साखर घेऊन ठेवलेली असते. हा यश तो आला त्यांना दोघांना. त्यांच्या खरोखर आईचं उल्लेख केला त्याने, तर आईला मी खूप वर्षापासून ओळखतो. मला वाटतं 20-25 वर्षापासून मी आईला ओळखतो. आणि आमच्या बालगुनीच्या क्षेत्रात आईला ते ह्या मुली कशा वाढवल्या, त्यांना कसं संगोपन केलं आणि त्यांना कशा पुढे नेलं, तर तो आज अभिमान आहे. तोच अभिमान आज आमची ही फॅमिली, आम्ही दुर्गे फॅमिली तसेच टाकले फॅमिली आणि शेटे फॅमिली आज एकत्र आलो. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अशीच प्रगती करत राहा. आणि सरीचं दाखीने वाढत गेले, आता अक्काने पण वाढत गेले. हा माणूस माणसाचा माणूस आहे, हा देवाचा माणूस खरंच असतो. आम्ही 9 वर्ष एकत्र राहिले शेजारी, रोज भेटतोय. तरी रोज दादा कसे तब्येत बरी आहे, काळजी वगैरे विचारणार माणूस रस्त्यामध्ये काय सांगतो. स्वप्नाला कधी घरी नसली तर काळजीने विचारणार दादा जेवणात का. अशी एवढी प्रेमाची माणसं आम्हाला भेटली. खरंच सांगतो कारण सगळी तारीख काही तुम्हाला राजा माणूस
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आबीर गुलाल उधळे रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग इंद्रियासी कैसे शिव आम्ही जातीहीन पालवी शिव गंगामुनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आबीर गुलाल उधळे रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाव चंद्रभागेचा पाण्याळी अंग Feliciting her was really a pleasure. It was a pleasure meeting all of you. Really a pleasure meeting. Anytime. I feel very happy when I come for these kind of things, because I go to many places for this kind of presentation. But when it's in homely environment, it's a different level altogether. Right? Thank you so much. Thank you. सो जसं आपण म्हणतो जेव्हा आपण जातो हॉटेलमध्ये किंवा कुठे फूड जसं इम्पॉर्टंट असतं तसं त्याचं इंग्रिडियंट्ससुद्धा फार इम्पॉर्टंट असतं. सो आज जो आमचा फंक्शन झाला आहे रॉ इव्हेंट्समुळे एकदम सुंदर झालं आहे. म्हणजे जसं आम्हाला हवं होतं तसंच त्यांनी सगळं काही उभारलेलं. म्हणजे आम्ही जे ज्या गोष्टी मागितलेल्या त्यांनी त्या गोष्टी इथे उपलब्ध केल्या आहेत. एकाही शब्दानं असं बोलले नाही की नाही जमणार असं वगैरे नाही. येस मी करणार ते मी आणेल. सो थँक्यू सो मच. म्हणजे ती त्यांची जी जिद्द होती ती त्या कॉलवरनं त्या दिवशी मला समजून आली. आणि असं नाही एकदम परफेक्ट. येस आणि असं नाही की फॉर द फर्स्ट टाईम आम्ही त्यांच्याकडे काम करतो. याआधी सुद्धा नाही असं 3rd बर्थडे त्यांनी खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं त्यावेळेस सुद्धा. आणि यावेळेस सुद्धा खूप त्यांनी छान केलं. थँक्यू सो मच. आणि पूर्ण इव्हेंट रॉ इव्हेंट्स एकदम छान हँडल केलं. येस म्हणजे एवढी ते धावपळ करत होते ना बिहाइंड द सीन सुद्धा. म्हणजे असं नाही की आम्ही आता तुमचं सगळं झालं तर आम्ही निघालो असं नाही आहे. तिथे शेवटपर्यंत ईच अँड एव्हरी गोष्ट त्यांनी बघितली. म्हणजे चला माहिती नाही होते किंवा हे नाही होते ते तिथे उभे होते. सो थँक्यू सो मच. आम्हाला खरंच खूपच आवडलं परत एकदा तुमच्याबरोबर काम करून. आणि ह्यांचे जे काही सर्व्हिसेस आहेत ते जास्त करून ठाणे आणि मुलुंडमध्ये वेडिंग आणि बेबी शॉवर बर्थडे सगळे इव्हेंट्स. आता आमचं जर आजचं पाहिजे थोडंसं कॉर्पोरेट लुक होता पण त्यांनी तो सुद्धा मनापासून एकदम येस. म्हणजे जेवढे काही इव्हेंट्स तुम्हाला करून घ्यायचे असतील तुम्ही नक्की ह्यांना कॉन्टॅक्ट करा. राईट फ्रॉम बर्थडेज वेडिंग्स अख्खी जेवढे तुमचे इव्हेंट्स असतील. सो थँक्यू सो मच. यांचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत. नक्की. सो फायनली आम्ही आता घरी आलेलो आहोत.
काही जास्त मगासपासनं काही आम्ही जास्त बोलू नाही शकलो, मी आणि सनी. आमच्याबद्दल खूप काही छान छान असं सगळे बोलले आहेत आणि खूप ओव्हरवेल्मिंग होतं. टच झालो आम्ही. आणि ही जी जर्नी होती ही ॲक्च्युली खूप डिफिकल्ट होती. इथपर्यंत पोचणं इट्स नॉट इझी. डेली व्लॉग्स टाकणं इट्स नॉट इझी. खूप काही बोलले, जीवनदादा बोलले, त्याच्यानंतर त्या ज्या फेलिसिटेट करायला आलेल्या सीमा मॅडम त्यासुद्धा बोलल्या. सो आता आम्ही कोणता रेकॉर्ड केला आहे तो तर तुम्हाला नक्कीच समजलं आहे. सो बेसिकली हा जो इव्हेंट होता हा फरीदाबादमध्ये होता आणि त्यांना सांगितलेलं की तुम्ही तिकडे या. तिकडे ते सगळं काही अरेंज करणार होते, तिकडे ऑर्गनाईज होणार होतं. बट देन मग त्यांनी आम्हाला दुसरा एक ऑप्शनसुद्धा दिला की जर असं नसेल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुद्धा व्हेन्यू सिलेक्ट करू शकता. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही तुमच्या इथे किंवा तुमच्या आसपासच्या सिटीजमध्ये सुद्धा हा प्रोग्राम करू शकता. मग जेव्हा आम्हाला हा ऑप्शन मिळाला तेव्हा मग एक क्विक आलं डोक्यात की जर हे एवढं मोठं गोष्ट आम्हाला दोघांना सुद्धा मिळणार आहे तर वाय नॉट इन फ्रंट ऑफ अवर फॅमिली, वाय नॉट इन फ्रंट ऑफ अवर लव्ह वन्स. म्हणून मग आम्ही ते इथे करण्याचं प्लॅन केलं आणि मग त्या इकडे आल्या. त्यांनी आम्हाला इकडे येऊन फेलिसिटेट केलं आणि खरंच ते एक खूप मोठी अचीवमेंट आहे की तुमचं कोणत्या तरी गोष्टीचं रेकॉर्ड होणं. इट्स लाईक अन काय बोलू आता. सो खूप काही इमोशन्स आहेत, खूप काही गोष्टी आहेत ज्या मी नेहमीच बोलते, ज्या मी आत्तासुद्धा मला असं वाटतं की मला बोलायच्या आहेत पण ते ना असं सुचत नाही आहे मला, कारण मी एवढी ओव्हरवेल्म झाली आहे. बट थँक्यू सो मच. हे सगळं काही माझ्या फॅमिलीमुळे तर नक्कीच पॉसिबल झालं आहे, बट तुमच्यामुळे सुद्धा पॉसिबल झालं बिकॉज तुम्ही सगळ्यांनी आम्हाला एवढं सारं प्रेम दिलं. एवढ्या ह्या 5 वर्षात भरभरून प्रेम दिलं आहे. नेहमीच आम्हाला छान ग्रीट केलं आहे, आम्हाला खूप सारं प्रेम दिलं आहे. सो हे जे काही मला आज मिळालं आहे ते फक्त माझं किंवा माझ्या फॅमिलीचं नाही पण आपल्या सगळ्यांचं आहे. सगळा क्रेडिट हा तुम्हाला सुद्धा जातो. सो थँक्यू 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 सो मच. असंच प्रेम देत राहा. छान झालं, एक छोटंसं गेट टुगेदर झालं, सगळे एकत्र आले, मस्त वाटलं. आणि ह्या जर्नीमध्ये ऑफकोर्स खूप लोकांची साथ आहे, खूप लोकांनी साथ दिली आहे. मग मावशी, आत्या, मामा सगळे लोक. बट देन असं होतं की संध्याकाळचा कार्यक्रम आणि एवढं पाऊस, मग ते ट्रॅव्हल करणार. पण त्यांचे आशीर्वाद मला माहिती आहे माझ्याबरोबर नेहमीच आहेत, सनीबरोबर नेहमीच आहेत. बट आम्ही नक्कीच त्यांची सुद्धा आठवण काढली, त्यांना सुद्धा मिस केलं आणि खूप छान वाटलं. तुमचं प्रेम, तुमचं आशीर्वाद असंच आमच्यावर ठेवा. अँड काही नाही, बाकी तर खूप काही ब्लॉगमध्ये बोललं गेलं आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.